नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 6 वर्तुळ। या प्रकरणाचा जो उपघटक आहे तो म्हणजे त्रिकोणाचे परिवर्तुळ। या उपघटकामध्ये आपल्याला त्रिकोणाचे परिवर्तुळ म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिजे आहे। त्याचबरोबर त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्याची रचना कशी केली जाते किंवा त्याचं कृती कशी आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायचं आहे। चला तर मग पाहूया आपण सुरुवातीला त्रिकोणाच्या परिवर्तुळाची व्याख्या। ओके, तर या ठिकाणी बघा त्रिकोण ABD असा या ठिकाणी त्रिकोण काढलेला आहे आणि C केंद्र असणारे जे वर्तुळ आहे ते वर्तुळ या त्रिकोण ABD च्या तिन्ही शिरोबिंदूतून जाते हे आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे। म्हणजेच त्रिकोणाच्या ह्या तिन्ही शिरोबिंदूतून असं जाणारा जर वर्तुळ असेल तर त्याला काय म्हणतात, त्रिकोणाचे परिवर्तुळ म्हणतात। मग त्याची व्याख्या कशी केली जाते, तर व्याख्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे परिवर्तुळ असे म्हणतात। लक्षात आलं तुमच्या? म्हणजे जो दिलेला त्रिकोण असेल आणि त्या त्रिकोणाच्या तिन्ही जर शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ असेल तर त्या वर्तुळाला त्रिकोणाचं परिवर्तुळ असं म्हणायचं। ओके, आता त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राला परिकेंद्र असे म्हणतात। हा जो C केंद्र दाखवलेला आहे हा त्रिकोणाचा काय आहे, आपला त्रिकोणाच्या परिवर्तुळाचा काय आहे, तो केंद्र आहे आणि अशा केंद्रबिंदूला काय म्हणतात, त्रिकोणाचा आपला परिकेंद्र असे म्हणतात। ओके, आणि परिकेंद्र जो आहे तो इंग्रजी C अक्षराने दर्शवला जातो। म्हणजे त्रिकोणाचं ज्यावेळी आपण परिवर्तुळ काढतो आणि परिवर्तुळ काढल्यानंतर मिळालेला जो काय वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या केंद्रबिंदूला आपण C हे नाव द्यायचं, C या अक्षरानं दर्शवायचं। ओके, तर ही होती त्रिकोणाच्या परिवर्तुळाची व्याख्या, तुमच्या लक्षात आली असेल। त्याचबरोबर त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राला परिकेंद्र असे म्हणतात हे आपण पाहिलं। त्याला C हे नाव इंग्रजी दिलं जातं हे आता आपण अभ्यासलेलं आहे, पाहिलेलं आहे। ओके, आता त्रिकोणाचं असं जे परिवर्तुळ काढलं गेलं हे परिवर्तुळ काढताना, त्रिकोणाचे परिवर्तुळ काढताना कशा पद्धतीनं कृती करायची ते आता आपल्याला अभ्यासायचं आहे। पहिल्यांदा सर्वप्रथम दिलेल्या मापाचा त्रिकोण काढावा। ज्या म्हणजे त्रिकोणाच्या रचना आपण अभ्यासलेली आहे। त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे, त्याचबरोबर 2 कोन आणि समाविष्ट बाजू दिली असता त्रिकोण काढणे, त्याचबरोबर दोन लगतच्या बाजू आणि समाविष्ट कोन दिला असता त्रिकोण काढणे, अशा पद्धतीच्या विविध रचना त्रिकोण काढण्याच्या आपण अभ्यासलेल्या आहेत। मग या ठिकाणी मात्र दिलेल्या मापाचा सुरुवातीला काय करायचा, त्रिकोण काढून घ्यायचा। दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे कोणत्याही 2 बाजूंचे लंबदुभाजक काढावेत। आता त्रिकोणाचं परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंचे काय करावे लागतात, लंबदुभाजक काढावे लागतात। अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपण काय पाहिलेलं होतं, तर कोणत्याही 2 कोनांचे कोन दुभाजक काढावे लागत होते, पण या ठिकाणी मात्र परिवर्तुळ काढताना कोणत्याही 2 बाजूंचे आपल्याला लंबदुभाजक काढावे लागणार आहेत। ओके, आता तिसरा मुद्दा, लंबदुभाजकाच्या छेदनबिंदूला C नाव द्यावे। जे काय आपण त्रिकोणाच्या 2 बाजूंचे लंबदुभाजक काढणार आहे ते लंबदुभाजक कुठंतरी एकमेकांना छेदतात, त्या छेदनबिंदूला आपण काय करायचं, C हे नाव द्यायचं। ओके, चौथा मुद्दा येतो तो म्हणजे बिंदू C पासून काय करायचं बघा, बिंदू C पासून त्रिकोणाच्या कोणत्याही एका शिरोबिंदू पर्यंतचे अंतर कंपासात घ्यावे। त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात आणि आपल्याला मिळालेला लंबदुभाजकाचा जो छेदनबिंदू C आहे त्या C बिंदू पासून त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूपैकी कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतचं अंतर हे आपण कंपासामध्ये घ्यायचं। ओके, त्याच्यानंतर पुढचा 5वा मुद्दा येतो तो म्हणजे कंपासात घेतलेले अंतर हे वर्तुळाची त्रिज्या समजावी। जे काय आपण अंतर घेणार आहे बिंदू C पासून
त्रिकोणाच्या कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतचं अंतर जे कंपासात घेणार आहे ते अंतर म्हणजे वर्तुळाची काय समजायचं, त्रिज्या समजायची. ओके. आणि 6वा मुद्दा येतो तो म्हणजे बिंदू सी, जो आपल्याला छेदनबिंदू लंबदुभाजकांचा मिळालेला असतोय तो बिंदू म्हणजे सी बिंदू. सी केंद्र घेऊन घेतलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढावे. जे काही आपण कंपासात घेतलेलं अंतर असतंय ते त्रिज्या समजलेली आहे. आणि बिंदू सी हा केंद्र बिंदू घेऊन जर आपण वर्तुळ काढलं त्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. आणि अशा प्रकारे काढलेलं जे वर्तुळ हे त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाते, यालाच त्रिकोणाचे परिवर्तुळ असे म्हणतात. आणि ही घेतलेली त्रिज्या आणि घेतलेला सी हा केंद्रबिंदू आणि काढलेलं वर्तुळ जे असतं ते वर्तुळ बरोबर तुम्ही काढलेल्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून गेलेलं आपल्याला आढळतं. आणि यालाच काय म्हणतात तर त्रिकोणाचे परिवर्तुळ. ओके. लक्षात आलं तुमच्या. त्रिकोणाच्या परिवर्तुळाची व्याख्या, त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राला परिकेंद्र म्हणतात, त्याला सी हे नाव देतात. आणि त्रिकोणाचं परिवर्तुळ काढताना कशा पद्धतीनं आपण कृती करत जायचं हे सर्व मुद्दे तुमच्या लक्षात आलेत ना. ठीक आहे. मग आपण आता त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी ती कशा पद्धतीनं रचना केली जाते ते समजून घेण्यासाठी आपण आता एक लगेचच उदाहरण पाहूया. या ठिकाणी आपण आता हे उदाहरण घेतलेलं आहे. काय आहे बघा. त्रिकोण ए बी सी असा काढा की कोण बी बरोबर 70 अंश, बी सी बरोबर 6.5 सेंटीमीटर, कोण सी बरोबर 50 अंश. या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. असं आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, आपण घेतलेलं आहे. हे उदाहरण सोडवत असताना सुरुवातीला आपल्याला कच्ची आकृती काढावी लागते. आता या ठिकाणी त्रिकोणाचे परिवर्तुळ काढायला सांगितलेलं आहे. कच्ची आकृती काढत असताना सुरुवातीला काय करायचं, आपण एक साधं छोटंसं एक वर्तुळ काढून घ्यायचं. बघा, म्हणजे कच्ची आकृती काढण्यासाठी सुद्धा आपण परिवर्तुळ असेल त्यावेळी काय करायचं, एक असं सुरुवातीला वर्तुळ काढायचं. ओके. आणि वर्तुळ काढल्यानंतर पुन्हा पट्टीच्या साहाय्यानं आपण कोणता त्रिकोण विचारला आपल्याला, त्रिकोण ए बी सी. या ठिकाणी हा जो केंद्रबिंदू आहे याच्यामध्येच बरोबर जे वर्तुळ काढलेलं आहे त्या वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू असे घेऊन रेषाखंड काढायचे आणि त्रिकोणाची आकृती आपण तयार करायची. अशा पद्धतीनं आपण ही त्रिकोणाची आकृती या ठिकाणी काढलेली आहे. आणि हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचं नाव काय आहे, त्रिकोण ए बी सी. मग त्याला आपण नाव देऊ ए बी आणि सी असा हा त्रिकोण आहे. आता या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्राला जर नाव द्यायचं झालं तर आता इथं त्रिकोणाचंच नाव सी आल्या कारणानं सीच्या ऐवजी आपण काय करूया, ओ हे नाव देऊया. ओके. काही वेळेला आपल्याला असं डबल नाव देऊन चालत नाही, त्याच्यासाठी आपण ओ नाव या आकृतीमध्ये घेतलेलं आहे. ही झाली आपली कसली आकृती, कच्ची आकृती. कच्ची आकृती. या ठिकाणी बी सीचं अंतर किती आहे, 6.5 सेंटीमीटर. ओके. पुन्हा कोण बी किती अंशाचा आहे, 70 अंशाचा आहे. त्याचबरोबर कोण सी हा 50 अंशाचा आहे. अशी ही कच्ची आकृती झाली. आता याच वरून आपण आता काय करणार आहे, करेक्ट दिलेल्या मापाची आता आपल्याला काय करायची, आकृती काढायची आहे. ती आता आपण काढूया. सुरुवातीला आपण दिलेल्या मापाचा काय करतो, त्रिकोण काढतो. बी सी पाया किती आहे, 6.5 सेंटीमीटर. ओके. मग या ठिकाणी बरोबर आपण 6.5 सेंटीमीटर लांबीचा असा एक रेषाखंड काढून घ्यायचा अशा पद्धतीनं. आणि त्या रेषाखंडाला नाव काय द्यायचं आपण, तर बी सी. ओके. आणि त्याची लांबी किती आहे हो, 6.5 सेंटीमीटर. एका साईडला लिहितो 6.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता आपल्याला काय दिलेलं आहे, तर पायालगतचे दोन कोन दिलेले आहेत. पायालगतचे दोन कोन, कोन बी किती अंशाचा दिला आहे, 70 अंशाचा दिलेला आहे. बरोबर बी बिंदूपाशी आपण काय करायचा,
70 अंश मापाचा कोन करायचा. 0, 10, 20, 30 असं इथपर्यंत आपण जाणार. इथे मिळतो आपल्याला 70 अंशातला बिंदू. आणि पुन्हा मिळालेला बिंदू आणि बी बिंदू याच्यातून जाणारा काय करायचा आपण बरोबर असा ह्या दिशेनं किरण आखून घ्यायचा. असा किरण आखून घ्यायचा. आणि या ठिकाणी किती अंशाचा कोन केलेला आहे? 70 अंशाचा. ते माप या ठिकाणी नमूद करायचं. त्याच्यानंतर आपल्याला पायालगतचा सी कोन दिलेला आहे. सी कोनाचं माप किती दिलेलं आहे आपल्याला? 50 अंश. मग बरोबर सी बिंदूपाशी म्हणजे कोन मापकाचा मध्यबिंदू सी बिंदूला बरोबर जुळवायचा. आणि जुळवल्यानंतर डावीकडून आता आपल्याला किती अंशातून माप घ्यायचा आहे? तर 50 अंशातून. म्हणजे सी हा कोन 50 अंशाचा आहे. असा मिळालेला बिंदू आणि सी बिंदू, मिळालेला बिंदू आणि सी बिंदू याच्यातून जाणारा बरोबर आपण काय करायचं आता? असा ह्या दिशेनं किरण काढून घ्यायचा. ओके. आता सी बिंदूपाशी किती अंशाचा कोन झालेला आहे? 50 अंशाचा. ते या ठिकाणी लिहायचं. ओके. आता हे काढलेले दोन किरण म्हणजे 70 अंशातून आणि 50 अंशातून एकमेकांना छेदतात. म्हणजे तो त्रिकोणाचा कोणता शिरोबिंदू राहिलेला होता? तर ए. तर या ठिकाणी आपल्याला मिळाला ए बिंदू. म्हणजे त्रिकोण ए बी सी दिलेल्या मापाचा त्रिकोण सुरुवातीला आपण काढलेला आहे. आता काय सांगितले पुढे आपल्याला? तर परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक आपल्याला काढायचे आहेत. मग आपण सुरुवातीला पायालगतची जी बाजू आहे बीसी, त्या बाजूचा आपण लंबदुभाजक काढूया. मग जो पाया बीसी आहे त्या बीसीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण काय करतो? लंबदुभाजक काढण्यासाठी घेतो. पण निम्म्यापेक्षा जास्त असं अंतर बघा. बीसीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी कंपासात घेतलेलं आहे. आता बीसीच्या दोन विरुद्ध बाजूंना अशा पद्धतीने आपण काय करायचे? फेंट असे कंस काढून घ्यायचे. ओके. पुन्हा बी वरून कंपास उचलायचा आणि सी वरती ठेवायचा. ओके. आणि अशा पद्धतीनं छेदतील असे कंस काढून घ्यायचे. कंस काढून घेतल्यानंतर ते ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात काढलेले दोन्ही कंस ते बिंदू निश्चित करा. ओके. आणि त्या बिंदूंमधून जाणारी एक अशी रेषा काढा. ती रेषा बाजू बीसीला या ठिकाणी छेदते. ती बाजू बीसीला लंब असते. त्याचबरोबर बाजू बीसीचं दोन एकरूप भागामध्ये काय करते? विभाजन करते. होय की नाही? ते आपण सारख्या खुणांनी दाखवूया. हे जर बाजू बीसीचा लंबदुभाजक. आता दुसरी बाजू आपण विचारात घेऊया. कोणती घेऊया? ए बी घेऊया. ठीक आहे. मग ए बी बाजूचा आपण आता लंबदुभाजक काढायचं. मग बाजू ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर काय करायचं? आपण कंपासामध्ये घ्यायचं अशा पद्धतीने. ओके. मग बाजू ए बीच्या दोन्ही विरुद्ध अंगांना अशा पद्धतीने आपण काय करायचे? कंस काढून घ्यायचे. एकदा बी बिंदूवरती ठेवून कंपास हे दोन कंस काढले. आता कंपास उचलायचा आणि ए बिंदूवरती बरोबर ठेवायचा अशा पद्धतीने. आणि काढलेले पहिले कंस आहेत त्यांना छेदतील असे दुसरे दोन कंस आखून घ्यायचे. घेतल्यानंतर मिळालेले जे दोन छेदनबिंदू आहेत हा एक आहे आणि हा एक आहे. या छेदनबिंदूंच्या मधून जाणारी आपण काय करायची? एक रेषा मारून घ्यायची अशा स्वरूपात. ही रेषा आता बाजू ए बीला या ठिकाणी काय आहे? लंब आहे. आणि ती बाजू ए बीचं दोन एकरूप भागामध्ये काय करते? विभाजन करते. हे सारख्या खुणाने आपण या ठिकाणी दाखवलं. आता काढलेले दोन लंबदुभाजक एकमेकांना या बिंदूमध्ये छेदतात बघा. ओके. या बिंदूमध्ये. आता या बिंदूला नाव काय द्यायचं आहे? तर सी नाव द्यायचं आहे. काय नाव द्यायचं आहे? सी. पण त्रिकोण एबीसी दिल्या कारणानं त्याच्यामध्ये सी हा बिंदू ऑलरेडी आलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी वेगळं नाव द्यायचं म्हणून ओ नाव घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. नाहीतर इतर वेळेला सीच नाव आपल्याला द्यायचं आहे. आता हा छेदनबिंदू आपण त्याला म्हणजे त्या केंद्रबिंदूला नाव दिलं असं गृहीत धरा. आता काय करायचं आहे? मिळालेला हा छेदनबिंदू
आणि त्रिकोणाचा कोणताही एक शिरोबिंदू ABC या 3 शिरोबिंदूंच्या पैकी कोणताही एक शिरोबिंदू इथपर्यंत आपण काय करायची, एक तुटक रेषा काढून घ्यायची. समजा या ठिकाणी मी बिंदू O आणि A यांच्यामध्ये अशी एक तुटक रेषा काढली. ओके, अशा पद्धतीने. आता ही जी आपण तुटक रेषा काढलेली आहे, म्हणजेच हा मिळालेला छेदनबिंदू आणि A बिंदू यांच्यामधलं अंतर आपण काय करायचं, कंपासात घ्यायचं. काय करायचं, कंपासामध्ये घ्यायचं. आणि कंपासात हे अंतर घेतल्यानंतर वर्तुळाची त्रिज्या समजायची. ओके, हे जे म्हणजे मिळालेला छेदनबिंदू आहे, 2 लंबदुभाजक काढून मिळालेला छेदनबिंदू आहे, त्या छेदनबिंदूपासून त्रिकोणाच्या कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतचं अंतर कंपासात घ्यायचं. हे घेतलेलं कंपासातलं अंतर म्हणजेच त्रिकोणाची काय समजायची आहे आपण, वर्तुळाची काय समजायची आहे, त्रिज्या. आणि त्या त्रिज्येचं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. आणि ते वर्तुळ काढत असताना केंद्रबिंदू कोणता घ्यायचा आहे, तर काढलेले लंबदुभाजक एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात तो छेदनबिंदू म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू घ्यायचा. आणि घेतलेल्या मापाच्या त्रिज्येचं अशा पद्धतीनं मस्तपैकी वर्तुळ काढून घ्यायचं. ओके, असं वर्तुळ काढून घ्यायचं. आणि हे काढलेलं जे वर्तुळ आहे ते बघा, त्रिकोणाच्या शिरोबिंदू A, B आणि C अशा तिन्ही शिरोबिंदूतून जातं, हे आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. आणि यालाच काय म्हणायचं, त्रिकोणाचे परिवर्तुळ. ओके, लक्षात आलं. त्रिकोणाचं परिवर्तुळ काढण्याची रचना किंवा कशा पद्धतीनं उदाहरण सोडवलं जातं, कच्ची आकृती कशी काढली जाते, ह्या बाबी लक्षात आल्या तुमच्या सर्वांच्या. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे परिवर्तुळ याची व्याख्या, त्रिकोणाचे परिवर्तुळ काढताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे किंवा म्हणजेच कृती कशी केली पाहिजे, हे मुद्दे समजून घेतले. आणि त्रिकोणाचं परिवर्तुळ काढण्याची रचना कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी आपण हे आता उदाहरण सोडवलेलं आहे. याच्यावरून हा उपघटक तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो. आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.